मंडळी रामकृष्ण हरी. आंबेगाव तालुक्यातील वळती गावात सध्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे. या सप्ताहातील कीर्तन सोहळ्यात एक अनोखा आणि आकर्षक देखावा सध्या भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. कीर्तन सुरू असताना चक्क हार घेऊन येणारा गरुड उपस्थित भाविकांच्या कुतूहलाचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हा सुंदर आणि भक्तिमय देखावा पाहण्यासाठी भाविकांची उत्सुकता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे प्रसिद्ध निवेदक आणि वारकरी भक्त राजेंद्र लक्ष्मण शिंदे यांनी हा देखावा मोफत उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी सप्ताहाच्या भक्तिमय वातावरणात या गरुडाच्या आगमनाने आणखी एक वेगळीच रंगत निर्माण झाली आहे. नेमका कसा आहे हा अनोखा गरुडाचा देखावा आणि कीर्तनाच्या वेळी हार घेऊन तो कसा येतो, पाहूया या विशेष वृत्तातून. बरोबर चाल. रामकृष्ण हरी मंडळी, जय शिवराय. खरं तर आपला धर्म ज्यांच्यामुळे टिकला ते राजा शिवछत्रपती, त्याचप्रमाणे धर्मवीर संभाजीराजे आणि यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी, त्याचप्रमाणे ज्ञानोबा तुकोबांच्या नामघोषाने दुमदुमलेली पंढरी नगरी आणि त्यातीलच एक आपल्या भाग्यवान असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील एक तालुका म्हणजे आंबेगाव तालुका. आणि या आंबेगाव तालुक्यामध्ये खरं तर भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने आणि तपाने पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे आपलं वळती गाव. आणि या वळती गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा वर्ष 50वे म्हणजेच सुवर्ण महोत्सव सोहळा अतिशय दिमाखामध्ये वारकरी संप्रदायाच्या रूढी परंपरेनुसार त्याचप्रमाणे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होत असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा. आणि या नामयज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर आमचं परमभाग्य समजतो की मी निवेदक, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये नेहमी कार्यरत असणारा राजेंद्र लक्ष्मण शिंदे, होम मिनिस्टर खेळरंगला पैठणीचा या कार्यक्रमाचा सादर करता आज खरं तर वळती गावातील सर्व ग्रामस्थांच्या आग्रह खातर आणि या ठिकाणी मला भाग्य लाभलं ते म्हणजे महाराजांना हार घालण्यासाठी जे गरुड इथपर्यंत हार घेऊन येतं ते खरं तर साक्षात गरुड भगवान या ठिकाणी हार घेऊन येण्याचं जे सुंदर मी सौजन्य, गरुड सौजन्य जे दिलेलं आहे त्या निमित्तानं खरं तर मला या सप्त्यामध्ये सहभागी होता आलं. आणि त्या निमित्तानं ग्रामस्थांच्या आग्रह खातर आज मी या ठिकाणी उपस्थिती म्हणून आलो होतो. आणि निश्चितच ग्रामस्थांची विनंती आली की तुम्ही देखील सप्त्याबद्दल दोन गोष्टी बोलाव्यात, या सुवर्ण महोत्सवाबद्दल बोलाव्यात. म्हणून खरं तर हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ज्यांची कीर्तन ऐकण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी आणि दर्दी माणसं या ठिकाणी असतात, अशा या नामयज्ञ सोहळ्यामध्ये खरं तर भव्य दिव्य स्वरूपामध्ये कीर्तन महोत्सव सोहळा संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे 7 ते 9 या वेळेमध्ये हा कीर्तन महोत्सव सोहळा सायंकाळी संपन्न होत असताना दिवसा देखील खरं तर वारकरी संप्रदायाचं भूषण आणि शिवपुराण महाकथा ज्यांच्या मुखोद्गत वाणीमधून संपन्न होत आहे असे डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ यांनी खरं तर भक्तीची एक पंढरीच निर्माण करून टाकलेली आहे. असं एक आदर्श वारकरी व्यक्तिमत्व यांच्या मुखोद्गत वाणीमधून या ठिकाणी शिवपुराण महाकथा 10 ते 12 सकाळी या वेळेमध्ये संपन्न होत आहे. त्याचा देखील सर्वजण लाभ घेत आहेत. आणि हा नामयज्ञ सोहळा भव्य दिव्य स्वरूपात आहे. तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे या नामयज्ञ सोहळ्यामध्ये ज्ञानदानाचा लाभ घेण्यासाठी, अन्नदानाचा लाभ घेण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे. रामकृष्ण हरी. जय शिवराय.